एक कुटुंब प्रवासाला निघालं. जुना काळ, बैलगाडीमध्ये मधला प्रवास, बैलगाडीमध्ये बसले आणि प्रवासाला निघाले. निघाल्यानंतर आता प्रवास करायचा आहे. निघाले, काही जवळ सकाळचं जेवण वगैरे बरोबर बांधून घेतलं, कुठेतरी थांबले, दुपारच्या वेळेला जेवण वगैरे केलं, पुन्हा प्रवास सुरू झाला. लांब जायचं होतं, संध्याकाळ झाली. आता रात्री किती प्रवास करणार, बैलगाडी आहे, त्या बैलांनाही कधीतरी विश्रांती लागते. मग आता काय करावं, कुठेतरी थांबायचं. मग आता एका गावामध्ये गेले. गावात कोणी परिचित नाही आहे, कुणाकडे थांबावं, धर्मशाळा नाही आहे, खेडं गाव आहे. मग गावामध्ये प्रवेश केल्यानंतर गावाच्या थोडंसं वेशीच्या आतमध्ये गेल्यानंतर त्यांना एक मोठा वाडा दिसला. बाहेर मोठं अंगण आहे, अंगणामध्ये बैल गाई काही गाई बांधलेल्या आहेत, त्यांच्या चाऱ्याकरता काही व्यवस्था केलेली आहे. चांगलं सधन कुटुंब दिसतंय, वाडा वगैरे मोठा दिसतोय. असं बघितल्यानंतर या कुटुंबाने काही विचार केला नाही, सरळ त्या अंगणामध्ये आपली बैलगाडी घातली. आत गेले, बैल वगैरे सोडले, त्यांना त्यांचाच चारा घेतला, आपल्या बैलांना घातला. त्या बैलांना पाणी वगैरे तिथलंच पाजलं आणि आतमध्ये गेले. त्या घरामध्ये गेले, दार वाजवल्यावर त्या घरातला जो पुरुष होता तो कुठे बाहेर गेला असेल, संध्याकाळची वेळ आहे, बाहेर गेला असेल कुठेतरी. घरामध्ये ती स्त्री होती. ती दार वाजल्यामुळे बाहेर आली. बाहेर तिने बघितलं, अरे कुणीतरी कुटुंब आलेलं दिसतंय. एखाद दुसरा माणूस असेल तर विचारतो माणूस कोण काय नाही, पण एकदम कुटुंब आलं. बरं, तिने बघितलं तर यांची गाडी आपल्या अंगणात सोडलेली आहे, आपलाच चारा त्यांच्या बैलांना घातलेला आहे, आपल्याच बैलांसमोरचं पाणी त्या बैलांना पाजलेलं आहे. हे बघितलं. मग तिला वाटलं कोणीतरी बहुतेक अगदी जवळ, इतक्या अगदी सहजतेनं घरात येणारे, मोकळेपणाने वावरणारे कोणीतरी जवळचे असले पाहिजेत. पती तिचा घरी नाही आहे, बाहेर गेलेला आहे आणि एकदम कुटुंब दारात उभं आहे. त्या बिचारीला असं वाटलं की बहुतेक यांच्याकडचे कुणीतरी पाहुणे आहेत, म्हणून तिने स्वागत केलं, या घरात घेतलं. तेही बिचारे घरात गेले. घरात गेल्यानंतर बसले वगैरे. मग तिने पाणी वगैरे दिलं. आता एकदम कसं विचारायचं, मी ओळखलं नाही तुम्हाला म्हणून. मग ती म्हणाली, अरे बरं झालं आलात तुम्ही, कुठे निघालात? म्हणे असं असं चाललोय. कधी निघालात? म्हणे सकाळी निघालोय. मग जेवण झालंय का? ते म्हणे सकाळचं झालंय. मग तिने विचार केला, ठीक आहे. मग ती म्हणाली, आता संध्याकाळ झाली, कुठे जाता तुम्ही, कशा करता प्रवास करता? तुम्ही आज रात्री इथेच राहा. हे मनात म्हणाले, आम्हाला तेच पाहिजे होतं. मग ते म्हणाले ठीक आहे. मग तिने बिचारीनं, आता ऐन वेळेला 7-8 पाहुणे आले म्हणल्यानंतर गृहिणीची तारांबळ उडते. मग तिने पटकन काहीतरी करायचं. ती खेड्यातली असल्यामुळे थोडी धावपळ करणारी होती, त्यामुळे तिने त्यांना काय सांगितलं, हे पाय तुम्ही चिंता करू नका, तुम्ही बसा थोडा वेळ, मी चहा वगैरे करून देते. तिने चहा वगैरे करून दिला, सगळं झालं. आणि ती म्हणाली, आता काही अगदीच ऐन वेळेला तुम्ही आलाय, त्यामुळे काही फार करणं नाही. पण तेही म्हणाले, नाही हो, आम्ही प्रवासाने थकलोय, अंग कधी एकदा अंथरुणावर टाकू असं झालंय, विश्रांतीची गरज आहे, त्यामुळे काही फार करू नका, पिठलं भात करा, आम्ही जेवण करतो आणि झोपतो. मग तिने आपलं बिचारीने पिठलं भात वगैरे केला, सगळ्यांकरता पानं मांडली आणि सगळे पानावर बसले. आणि त्यांचं जेवण सुरू होतच होतं, तेवढ्यात त्या घरातला मालक जो पुरुष करता तो आला. आल्याबरोबर त्यांनी बघितलं, अंगणात बैलगाडी आहे, दुसऱ्याची दिसते, बैल आपले नाही आहेत, चारा टाकलेला दिसतोय, पाणी पाजलेलं दिसतंय. कोण आहे बाबा? आत गेला, बघतो तर सगळे जेवायला बसलेले. ही वाढते, तूप वाढणंच चालू होतं. तेवढ्यात त्यांनी बघितलं आणि त्याला असं वाटलं की बहुतेक हिच्या माहेरची मंडळी आहे. त्याला असं वाटलं की हिच्या माहेरची मंडळी आहे. माहेरची मंडळी त्याला वाटलं, कारण तूप वाढण्यावरून ओळखतात म्हणे की हे सासरचे आहेत का माहेरचे आहेत, असं म्हणतात बाबा. खरं नाही, मला काही माहिती नाही, पण असं म्हणतात की तूप वाढण्यावरून बाई कसं तूप वाढते याच्यावरून मग ते माहेरचे आहेत का सासरचे आहेत हे कळतं. म्हणजे सासरच्या लोकांना सुईनी वाढते म्हणे आणि माहेरच्या लोकांना डावानी वाढते असं म्हणतात. आणि सुईनी वाढते म्हणजे जिथून आपण दोरा ओवतो तिकडून नाही, हा म्हणजे नाहीतर त्याच्यात थोडं जास्त बसतं, तसं नाही, जिकडे अगदी बारीक टोक आहे, अणकुचीदारपणा आहे, तिकडून वाढते असं म्हणतात. जे काही असेल ते असेल, खरं खोटं देवाला माहिती. तर त्यांना वाटलं की अरे हिच्या माहेरची आहेत. मग माहेरची हिच्या मंडळी आली, कारण यांनी ओळखलं नाही, त्यामुळे वाटलं माहेरची आहेत. तिने ओळखलं नाही, तिला वाटतं यांच्याकडचे आहेत. ठीक आहे.
बसले. मग यांनी अहो घ्या ना मी आत्ताच आलो, मी माफ करा, मी घरी नव्हतो, असं आहे तसं आहे, बाहेर गेलो होतो. पण जेव्हा शांत जेवा वगैरे जेवणं वगैरे सगळ्यांची आग्रहपूर्वक झाली, हेही बिचारे भरपूर जेवले. पाहुणे नावाची ही जी जमात आहे ना, हे फार विलक्षण आहे, अतिविलक्षण. ते जेवले वगैरे. जेवणं झाल्यानंतर या पती पत्नीनं त्यांना अंथरुणं वगैरे टाकून दिली, सगळं झालं. त्यांना झोपू दिलं, पाणी वगैरे भरून दिलं, त्यांना झोपायची व्यवस्था करून दिली. आणि मग आता जे काही राहिलं होतं ते पती पत्नीने जेवण या दोघांनी केलं. आता बोलायला सवड मिळाली नाही, ही बिचारी थकली संध्याकाळपासून, तोही बाहेर आला होता, बोलायला सवड झाली नाही, हेही झोपून गेले. त्यांनाही व्यवस्था. सकाळी पुन्हा सगळे उठले. पाहुणे उठायच्या आधी हे दोघेजण उठले, त्यांना गरम पाणी वगैरे करून दिलं, सगळं झालं, चहा वगैरे झाला, सगळं झालं. मग आता ती गृहिणी त्यांना असं म्हणाली की आता तुम्ही प्रवासाला निघणार? हो म्हणे, निघतो आता आम्ही. ती म्हणाली आता कधी पोचणार माहीत नाही, काही नाही, कशा करता? त्यापेक्षा एक काम करा ना, मी पटकन स्वयंपाक करते, जेवण करा, निघा, म्हणजे दिवसभराचं काम नाही. हे म्हणाले तसंही चालेल. मग आता रात्री नुसता पिठलं भात केला, सकाळी तसंच पाठवायचं. तिने बिचारीनं साग्रसंगीत सगळा स्वयंपाक केला. सगळा स्वयंपाक झाला, त्यांची जेवणं झाली, पुन्हा आग्रह झाले, सगळं झालं. आणि सगळं झाल्यानंतर मग आता निघायची वेळ. मग या पती पत्नीनं विचार केला, पहिल्यांदा आपल्या घरी आलेत आणि असंच कसं पाठवायचं? मग काहीतरी आहेर केला पाहिजे. मग वस्त्राचा आहेर वगैरे सगळं झालं. ते निघाल्यानंतर हा दरवाजात आला, ती थोडं मागचं आवरत होते. मग याला वाईट वाटलं, हा पटकन आत गेला आणि म्हणाला, अगं तुझ्या माहेरची माणसं चालली आहेत, निरोप द्यायला दारातही येत नाही. ती म्हणली, माझ्या माहेरचे? हे माझ्या माहेरचे नाही आहेत, हे तुमच्याकडचे लोक आहेत. तो म्हणाला, माझ्याकडचे हे लोक नाही आहेत. ती म्हणाली, नाही कसं म्हणता? ज्या पद्धतीनं ते जेवत होते, हे असले माझ्या माहेरचे लोक नाही आहेत. तो म्हणाला, अगं माझ्या माहेरचे असे नाहीच आहेत. ज्या पद्धतीनं ते दिसत होते त्याच्यावरून मला माहिती आहे की हे नक्की माझ्या सासूरवाडीचे किंवा तुझ्या माहेरचे लोक. असं होणारच नाही. मग ही म्हणाली, माझ्याकडचे नाहीत. तो म्हणतो, माझ्याकडचे नाहीत. अरे मग आहेत कोण? कुणाला माहिती कोण आहेत ते? मग शेवटी हे दोघे एकत्रित बाहेर पडले आणि त्या पाहुण्यांना त्यांनी सांगितलं, पा आपण आलात, रात्री राहिलात, सकाळी तुमचा आम्हाला काही पाहुणचार करता आला, आम्हाला खूप आनंद झाला. बरं झालं तुम्ही आलात, विश्रांती झाली, राहिलात, आम्हाला बरं वाटलं. पण खरं सांगू का, आम्ही खरंच सांगतो, आम्ही काही ओळखलं नाही तुम्हाला. तुम्ही कोण आहात? काय संबंध आहे? ते म्हणाले, काही संबंध नाही. अरे काहीच संबंध नाही तरी तुम्ही घरी असे राहिलात? ते म्हणाले, आम्हाला काय माहिती आहे, आपला काही संबंध नाही. म्हणाले, संबंध नसताना इतक्या मोकळेपणानं राहणं, संबंध नसताना असं अनाहूत एखाद्याच्या घरामध्ये घुसणं, हे शोभतं काय? ते म्हणाले, हे पा, काहीच संबंध नाही असं समजू नका. ते म्हणले, मग काय नातं आहे? ते म्हणले, नातं एकच आहे. आम्ही ज्या बैलगाडीमध्ये बसून तुमच्या घरात आलो ना, त्या बैलगाडीचं एक चाक हे बोराच्या लाकडापासून, बोराच्या झाडापासून बनवलेलं आहे, लाकडापासून. आणि तुमच्या अंगणामध्ये एक बोराचं झाड उभं आहे. त्यामुळे आमचं चाक आणि तुमचं झाड यांची जाती एक आहे, म्हणून आम्ही तुमच्या घरचे पाहुणे आहोत. याला म्हणतात बादरायण संबंध. अस्माकम बदरी चक्रम युष्माकम बदरी तरुहु बादरायण संबंध हा वयम वयम युयम युयम. आमचं चाक बोराच्या झाडाच्या लाकडापासून आहे आणि तुमच्या अंगणात बोराचं झाड आहे, हा आपला बादरायण संबंध आहे. नाहीतर आम्ही ते आम्ही, तुम्ही ते तुम्ही, काही संबंध नाही.